तर प्रेक्षकांनो, आज शेवटी कोर्टात जाण्याचा दिवस उजाडलाच आहे। पण सुरुवातीला यांनी दाखवलंय की पिंकी येऊन रूपाला सांगते की तुझ्या एका गुन्हेगाराला अटक झाली आहे, तुला आता लवकरच न्याय मिळणार। तेवढ्यात तिथे रुद्र येऊन पिंकीला सांगतात की दुसरीही आनंदाची बातमी आहे, त्या दोघांना पण अटक झाली आहे। म्हणजे आता हे पोलीस गेलेत त्या दोघांना, प्रिन्स आणि संजूला अटक करायला। आता पिंकी विचारते पण त्या दोघांविरुद्ध काही पुरावा सापडला का, त्यांना कशी काय अटक झाली रुद्र साहेब? त्यावर रुद्र म्हणतो अहो त्या डॉल्बीनेच त्या दोघांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिली आहे। पिंकी म्हणते असं कसं झालं? त्यावर रुद्र म्हणतात अहो ती लोखंडी सळई अशीच आहेच तशी, जेलमध्ये गेल्यावर भले भले लोक पोपटासारखे बोलायला लागतात। डॉल्बी काय चीज आहे, डॉल्बीनेच त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट दिलं आहे आणि म्हणून आता पोलीस लोक त्यांना अटक करायला चाललेत। तेव्हा पिंकी म्हणते तुम्हाला हे सगळं कसं कळलं? रुद्र म्हणतात अहो मॅडम माझे पण बाहेर जरा खबरी आहेत। हे सगळं ऐकून आता रूपा उठायचा प्रयत्न करते, ती शुद्धीवर यायचा प्रयत्न करत असते पण नाईलाजास्तव तिला ते जमत नाही आणि तिची ताकद पुन्हा अपुरी पडते प्रेक्षकांनो। पण ती डोळे उघडून पुन्हा बंद करते। आता तिथून रुद्र निघून गेलेत पण पिंकीला असं वाटत असतं की डॉल्बी भाऊजीचं नाव घेतल्यावरच रूपा एवढी एक्सायटेड का होते आणि शिक्षा होणार आहे हे ऐकल्यावर रूपाच्या डोळ्यातही पिंकीला पाणी दिसलंय। पण इकडे मात्र या नैना देवी आणि रावते खूप तगमग करत असतात। तेवढ्यात प्रिन्स आणि संजूला त्यांच्याकडे आणण्यात येतंय, त्यांच्या पीएने आणलंय। नैना देवींचा पीए म्हणतोय की त्या गजराज धोंडे पाटलानं त्या डॉल्बीला ठेवलं तिथेच या दोघांना ठेवलं होतं, पण ती दोघं तिथे सेफ नव्हती म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलोय। त्यावरती संजू म्हणतो पप्पा यांनी खूप कष्ट घेतलेत आणि आम्हाला खूप सेफली इथे पोहोचवलंय, हे पीए खूप हुशार आहेत। नैना देवी म्हणतात बाई आमची लेकरं कशी ती सुकून गेली, शाब्बास ठोंबरे तुमच्यामुळे आमची मुलं पोलिसांच्या तावडीतून वाचली। त्यावर हे ठोंबरे पीए म्हणतात की यात ना त्या धोंडे पाटलाने काहीतरी गेम खेळलाय, त्या धोंडे पाटलाचं लक्षण ठीक दिसत नाही, या मुलांचं सामान पॅक करतो मी, आपण लगेच निघूया तिथून। रावते म्हणतो धोंडे पाटील तुझं नाणं खोटं पडलं म्हणून आमच्या पोराच्या जीवावर उठलास का रे? आपल्या पोरांनी काहीच केलं नसेल। नैना देवी म्हणतात आपली पोरं अशी नीच कृत्य करूच शकत नाही। त्यावरही दोघंही मान खाली घालायला लागतात। मग नैना देवी त्या प्रिन्सच्या तोंडात मारते आणि म्हणते बोल बोल काय केलंयस, खरं सांगा मला काय केलं तुम्ही त्या रात्री, तुम्ही का घाबरलात दोघं जण? पण आता तो प्रिन्स बोलतो की दारूच्या नशेमध्ये आम्ही ते सगळं करून बसलो आणि आता नैना देवींना पश्चाताप होतोय असं दाखवलंय। नैना देवी प्रिन्सला खूप मारतात आणि म्हणतात लाज वाटली नाही तुला हे सगळं करताना, का केलंस तू प्रिन्स? पण मला असं वाटतंय की हे सगळं विचारण्याची आणि बोलण्याची वेळ निघून गेली आहे, आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे या दोघांवरही। तेवढ्यात इन्स्पेक्टर आलेत या दोघांना अटक करायला। पोलीस म्हणतात या दोघांनाही त्या निष्पाप मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या गुन्ह्याखाली आम्ही अटक करतोय। हे दोघंही ओरडायला लागतात पप्पा वाचवा, मम्मी वाचव प्लीज। रावते म्हणतो अरे नालायकांनो काय करून ठेवलेत तुम्ही, आमच्या नावाला काळीमा फासलाय। आता तो पोलिसांना धमकी द्यायला लागतो, रावते की तुम्हाला हे सगळं भारी पडेल लक्षात ठेवा, कोणाशी पंगा घेताय कळतंय का तुम्हाला? त्यावर पोलीस छान उत्तर देतात आम्ही कोणाशीही पंगा घेत नाहीये, आम्ही आमचं कर्तव्य करतोय, तुम्ही मात्र सावध राहा रावते साहेब। बराच धुराळा उडणार आहे आता आणि त्यांनी अक्षरशः गुन्हेगारांना फरफटत नेतात त्याचप्रमाणे या दोन्ही गुन्हेगारांना फरफटत नेलंय। आता मात्र प्रेक्षकांनो नैना देवींचे धाबे दणाणलेत पण रावते मात्र हे सगळं धोंडे पाटलांवर शेकतोय की त्या गजराज धोंडे पाटलानेच घात केला आपला, सत्यानाश करून ठेवलास धोंडे पाटील। तेवढ्यात डेव्हिल इज हिअर असो बापूसाहेब तिथे आले आणि रावतेला म्हणतात जे लोक एका नावेतून प्रवास करतात ना ते लोक कधीच एकमेकांना धक्का मारत नाही, नाव कधी हेलकावेल ना काही सांगता येत नाही रावते साहेब। रावते म्हणतोय तुम्हाला काय म्हणायचंय? त्यावर बापूसाहेब म्हणतात आमच्या कार्ट्याला पण पकडलंय, तुमच्या पण कार्ट्याला पकडलंय, एकमेकांवर आरोप करून उपयोग तरी काय आहे, समदेश बुडतील की? तवा थोडं शांत डोक्याने विचार करा। नैना देवी चिडते आणि म्हणते जे काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोला धोंडे पाटील, गोल गोल फिरवून बोलू नका। त्यावरती बापूसाहेब म्हणतात सर्वभूती परमेश्वर, स्पष्ट बोलायचं म्हणजे आपल्याला एका हुशार वकिलाची गरज आहे, कारण समोर रुद्र नावाचं तुफान आहे। कोर्टात त्यांच्या समोर लढायला त्यांच्याच तोलामोलाचा हुशार वकील पाहिजेत, हाय का नाही? हे आमचे जावईत अतिशय हुशार वकील आहेत। रावते काही बोलणार तेवढ्यात धनंजय म्हणतो तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तरच द्या माझ्याकडे केस, डॉल्बीची केस मीच लढतोय। या केसमधले खास खळगे जितके मला माहिती आहे तितके कोणालाच माहित नाहीये। रावते म्हणतो ठीक आहे धोंडे पाटील पण आम्हाला काहीतरी सांगायचं आहे। त्यावर गजराज म्हणतात की हे बघा तुम्हाला जे बोलायचंय ते बोला, पण त्याआधी आम्ही म्हणतो की आमच्या जावई बापूंनी एक प्लॅन आखलाय। आता धनंजयने काहीतरी प्लॅन सांगितलाय या दोघा तिघांना आणि तो आपल्याला ऐकवला नाहीये प्रेक्षकांनो, आता यांचा काहीतरी प्लॅन ठरलाय।
प्लॅन सांगितल्यानंतर बापूसाहेब म्हणतात, पटलं का? पटलं असेल तर सांगा, मगच शस्त्रपात जळून कोर्टात उतरा. पण आमच्यावर टीका करायची गरज नाहीये, कारण गजराज धोंडे पाटलाला गेम फिरवायला वेळ लागत नाही, असं बोलून ते निघून गेलेत. नैनादेवी म्हणतात, साप आहे साप, मी याला आधीच ओळखलं होतं. बरोबर ओळखलं होतं आम्ही याला, सापच आहे हा. तर प्रेक्षकांनो, इकडे आता मीडिया गोळा झालाय कोर्टामध्ये. पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार सुरू झालाय. रुद्र पिंकीला म्हणतात, आपल्याकडे अजूनही ठोस पुरावा नाहीये, काहीतरी शक्कल आपल्याला लढवावीच लागेल. तेवढ्यात तिथे छबी येते, पण धनंजय छबीला मागे सावरतो आणि म्हणतो, हे बघ छबी, तू आपल्या कुटुंबाच्या शत्रूशी बोललेलं माईसाहेबांना आवडणार नाही. कुटुंबविरोधी लोकांशी बोलत जाऊ नये, खाली बस छबी. आणि छबीला गपचूप खाली बसवण्यात येत आहे. जो तो आपापली जागा घेतोय कोर्टामध्ये आणि हळूहळू एकेकाची एंट्री दाखवली आहे. धनंजय रुद्रला म्हणतोय, काय मग इन्साफ के सिपाई, बघूयात किती काळ तग धरताय तुम्ही. त्यावरती रुद्र त्याला गुडलक म्हणतात फक्त. तर युवराज सुद्धा आलाय कोर्टामध्ये. सुशीलाबाई युवराजवर ओरडतात आणि म्हणतात, मागे फिर. तो पिंकीशी बोलायला जातो तर, आणि आता पिंकीला धमकी द्यायला लागतात त्या भर कोर्टामध्ये. लांब हो ग, तुझी काळी सावली माझ्या पोरांवर पडू द्यायची नाही. एका पोराचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस माझ्या, दुसऱ्या पोराचं नाही करू देणार. आणि एक लक्षात ठेव, माझा डॉल्बी निर्दोष सुटणार आहे. एकदा का तो निर्दोष सुटला की मी तुला घराच्या काय गावाच्या बाहेर काढीन आणि तुझी धेंड काढीन, लक्षात ठेव. सरपंच म्हणून मिरवतेस ना, नाही तुझं सरपंच पद हिरावून घेतलं ना तर नावाची नाही. शेवटी युवराज म्हणतो, आईसाहेब आपण कोर्टात आहे बरं का. आणि सुशीलाबाई मग आता मागे बसतायत गपचूप. आता या तिघांनाही आणण्यात येत आहे, संजू, प्रिन्स आणि डॉल्बीला. संजू, प्रिन्स, डॉल्बी तिघही जण आपापल्या पॅरेंट्सकडे बघतायत आणि हे पॅरेंट्स त्यांना डोळ्याने खुणवतात की टेन्शन नका घेऊ, आम्ही आहोत ना, सुशीलाबाई सहित. तर प्रेक्षकांनो, आता जज साहेबांची एंट्री झाली आहे. वकील रुद्र यांनी खटल्याला सुरुवात केली आहे. रुद्र म्हणतात की युअर ऑनर, मी केस सुरू करण्यापूर्वी प्रिन्स, संजू आणि हा डॉल्बी तिघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात सादर करण्याची परवानगी द्यावी. आता हे तिघही जण तिथे हजर आहेत. त्यावर आता हे पुढे खटला नेतात की युअर ऑनर, आपल्या समोर तिघही हे नेत्यांची मुलं आहेत. आपल्या समाजामध्ये हा वर्ग खूपच सामर्थ्यशाली समजला जातो, पण या सत्तेच्या संपत्तीच्या जोरावर एका दुबळ्या निष्पाप मुलीवर अतिप्रसंग करून तिला दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. सगळ्यात वाईट एका गोष्टीचं वाटतंय युअर ऑनर, लोक ज्या नेत्याला लोकहितासाठी, समाजा कल्याणासाठी निवडून देत आहेत त्यांचीच मुलं नियम कायदा धाब्यावर बसून एका निष्पाप मुलींची इतकी दैना करतात की आज ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करतेय. या निष्पाप मुलीच्या आजूबाजूला काय घडतंय याची सुद्धा तिला जाणीव राहिलेली नाहीये. ती कोमात गेलीये युअर ऑनर. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. ही केस सुरू करण्यापूर्वी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी सगळं रिव्हर्स केलंय आज की कशा प्रकारे डॉल्बी, प्रिन्स आणि संजू तिघांनीही ड्रिंक केलं होतं आणि ते तिघही सरकारवाड्यावरती त्या पार्टीतून परत आलेले असतात, फार्म हाऊसच्या पार्टीवरनं. त्यामुळे डॉल्बीची नजर रूपावर जाते आणि डॉल्बीच्या मनामध्ये रूपाला बदला घ्यायचा रूपाचा हे सगळं डोक्यात त्याच्या फिरत असतं की रूपाने त्याचा इन्सल्ट केलाय अँड ऑल. आणि म्हणून हा दोघांनाही प्रवृत्त करतो आणि ती रूपा यामध्ये बिचारी कशी फरफटली जाते हे सगळं त्यांनी पुन्हा एकदा दाखवलंय. रुद्र पुढे सांगतात की हिंस्त्र श्वापदासारखे हे सगळे त्या मुलीवर तुटून पडले. यामध्ये आम्हाला एक पुरावा सापडलाय. रूपाच्या ड्रेसवर रक्ताचे डाग दिसलेत आणि ते डाग डॉल्बी धोंडे पाटील यांचे आहेत. DNA तपासणीद्वारे हे त्या रक्ताशी मॅच झालंय आणि त्यात डॉल्बी धोंडे पाटील हेच दोषी आढळले आहेत. DNA रिपोर्टची कॉपी त्यांच्याकडे सादर करण्यात येते. त्यावरती रुद्र पुढे म्हणतात की यावरनं एक गोष्ट तर सिद्ध होतेच आहे की डॉल्बी धोंडे पाटील हे क्राईम सीनवर हजर होते आणि डॉल्बी धोंडे पाटील यांच्या स्टेटमेंटवरनं हे सिद्ध झालंय की संजू रावते आणि प्रिन्स नागरगोजे हे दोघेही क्राईम सीनवर हजर होते. डॉल्बी धोंडे पाटीलनी दिलेली स्टेटमेंटची कॉपी देखील आपल्याकडे आहे. आता रुद्रने ती सुद्धा कॉपी युअर ऑनरकडे दिली आहे. युअर ऑनर दोन्हीही कॉप्या अगदी व्यवस्थितपणे वाचून घेत आहेत. तर पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, रुद्र म्हणताय युअर ऑनर, त्या कोवळ्या आणि निष्पाप मुलीची अतिशय भीषण अवस्था करण्यात आली आहे. ह्या तिन्ही आरोप्यांना प्राणघातक हल्ला आणि अतिप्रसंग या दोन्हीही आरोपाखाली अतिशय भीषण आणि कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती आहे. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण आता डॉल्बी, प्रिन्स आणि संजू तिघांचेही धाबे दणाणलेले दिसत आहेत प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय की पिंकीची साक्ष घेण्यात येते, पण ती साक्ष कशी खोटी आहे हे सगळं हा सिद्ध करतोय धनंजय.
पिंकी साक्ष देते की मी तिथे गेले तेव्हा हे तिघे जण तिथेच होते, मला बघून संजू आणि प्रिन्स पळून गेले आणि डॉल्बी भाऊजी तिथेच होते. पण आता धनंजय पिंकीला मुद्दाम डायव्हर्ट करून तिच्यावरती दबाव आणून म्हणतोय की ह्या मॅडम खोटं बोलतायत, यांचं सगळं बोलणं अगदी खोटं आहे. पण पिंकी म्हणते मी खोटं बोलत नाहीये. त्यावरती हा वकील खूप चिडतो धनंजयवर आणि म्हणतो काय बोलताय तुम्ही हे सगळं, आम्ही काय हे घडवून आणलंय का, मुद्दाम आम्ही साक्ष देतोय का, अशा खोट्या कशासाठी देऊ आम्ही हे सगळं. तर आता धनंजय घाबरलेला दिसतोय प्रेक्षकांनो या वकिलाला. पण आता हे सगळ्या धुमीमध्ये पिंकीला चक्कर आली आहे आणि एकदम त्या वकिलाने जाऊन पिंकीला सावरले आणि ही गोष्ट युवराजला अत्यंत खटकली आहे. पण आता फक्त पिंकी आणि युवराजमध्ये गैरसमज नको दाखवायला, पण प्रेक्षकांनो ही लढाई आता सुरू झाली आहे. बघूयात आता ही न्यायाच्या लढाईमध्ये रूपाला हे न्याय कसे मिळवून देतात हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला आठवणीने लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज आणि प्लीज विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय channel and enjoy my all reviews. धन्यवाद.